आणलेत ना, कोण आहे माहितीये का? कोण आहे? कोण आहे? त्या रावणाचा फोन येईलच आता. तो सांगेल मला पैसे कुठे आणि कसे द्यायचे. मग पिंकी आपल्याकडे एका तासात येईल का? पण नाही सोडलं तर? अरे प्रकाश, का भांडतोय त्यांच्याशी? देऊन टाक ना त्यांना पैसे आणि पिंकीला सोडव. का वाद घालतोय त्यांच्याशी तू? प्रगती का बस. त्याला ना पैसे न देताच पिंकीला सोडवणार बघ. प्रकाश प्लीज, प्रकाश प्लीज असं नको करू. अरे देऊन टाक सगळे पैसे त्यांना. मला माझी पिंकी दे प्लीज. प्लीज माझी पिंकी मला आणून दे. अरे जेवढे पैसे मिळायचे ना त्यांना सगळे देऊन टाक, सगळे देऊन टाक. मला माझी पिंकी दे परत. हा घड्याळाचा काटा बंद पडलाय का? पुढे सरकतच नाहीये. हे देवा, माझ्या बाळाला सुखरूप पोटवलं. हा प्रकाश पडला. एक फोन केला असता त्याने. आईचं काहीच नाही. अजून किती वाट पाहिजे तिची. गणपती बाप्पा, मी ना 4-5 उपवास करीन तुझ्यासाठी, पण मला पिंकीचा आवाज ऐकून दे रे. पिंकी, 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 आलीस तू? बरी आहेस ना? बस, त्रास नाही ना झाला? बरी आहेस ना माझा बाळ? हो, आली ना ती सुखरूप. आहेस ना समाधानी आता? बरं ऐक, आता तिला पण भूक लागले आणि मला सुद्धा. काहीतरी जेवणाचं बघ, फ्रेश होणे. भूक लागली तुला? दूध आणू मी? जा तू आराम कर. हा जा, झोप. मी आणते तुला छान खाऊ पण आणते माझ्या बाळाला. संध्याकाळी येऊन तुझा हिस्सा घेऊन जा आणि तुझ्या ससुरला सलाम बोल. अरे तू काहीच बोलत नाही. घरात सगळ्यात का? चल ठीक आहे, ठेवतो मी. नंतर फोन कर फ्री झाल्यावर. देवा, बघा पण त्यांच्या बरोबर.
काहीतरी नवीन जुगाड करायला लागेल. अरे महिना झाला, तुझ्या सासऱ्याने दिलेले पैसे पण संपले. कडकी लागली आहे यार. ऐक ऐक, आपण पावडर आणू. अरे मी बँगलोरला जातो, बारक्या इंदोरला जाईल, तू गोव्याला जा ना. अरे आम्ही दोघं भेटतो ना गोव्यात, तुला माल असेल, एन्जॉय करू. चांगलंय. नाही, आयडिया मस्त आहे. पण घेऊन काय जाणार? टल्कम पावडर ही जॉन्सन बेबी पावडर. आणि घेऊन गेलो तरी तिकडे पैसे कोण देणार? माझा बाप. भाई भाई काय मस्करी करून आले भाई. भाई ड्रग्स नाही, ड्रग्स. ए बारक्या, जो डोकं फिरलाय काय? तुला काय सांगितलं लक्षात नाही? पोलीस आपल्या मागावर आहे आणि बॉसला हीच भीती आहे की आपल्याला जर पकडलं तर सगळं रॅकेट पकडलं जाईल. म्हणूनच त्यांनी आपल्याला पावडर द्यायला बंद केलं. बापरे बाप, पोलीस पकडा आपल्याला. निघाली ना हवा. हीच भीती बॉसला पण आहे, म्हणूनच तो आपल्याला माल देत नाहीये. यापुढे परत जर पावडरचं नाव काढलं ना तर मीच ठोकून टाकेन, कळलं? मुलांना उचलायचा प्लॅन करा. नाही भाई, दुसरा काहीतरी विचार करू ना. मला तोच प्लॅन व्यवस्थित वाटतोय. पोरांना पकडायचा, त्याच हात टाकूया. अरे काय वाजूया, काय मुलं कुठून उचलणार आहे मुलं? धर्मत पक्या, यावेळी तुझ्या मुलीला नाही उचलणार. भाई भाई, मागच्या वेळेला किती वाईट साईड बोलला होता, आठवतंय आपल्याला सगळं? आपल्या लक्षात आहे ना काय बोलला होता? अरे प्रत्येक पोरगी कोणाची ना कोणाची तरी पोरगी असते. अरे मग जा ना, उचला ना दुसऱ्याच्या पोरीला, माझीच कशाला? आणि नाही मिळाली तर नाही मिळाली, मेहनत पाण्यात जाईल, आणखी काय होणार आहे? नाहीच झालं तर नाईलाजाने तुझ्याच मुलीला उचलावं लागेल. आणि हो, तू घरात बसून फिल्डिंग सुद्धा लावू शकतो आणि तुझा सासरा पोलिसात पण जातो. मी घरात बसून? मागच्या वेळेला तुझ्या फोनने काय वाट लावली ती माहितीये? अरे ऐकायचं तरी, फोनवर कोण बोलतंय? बायको होती माझी, सगळं कळलंय तिला. तशी पोरीची खोटी शपथ घेतली म्हणून वाचलो. ठीक आहे. प्रगती, तुझं डोकं फिरलंय काय? मीच माझ्या मुलीला कशाला किडनॅप करेन? पैशासाठी, अजून कशासाठी? हरामाचा पैसा खायची सवय झाली तुला. मला वाटायचं तू इस्टेट एजन्सीचं काम करतोयस. अरे पण तुझे हात तू करण्याने बरं म्हटले. मूर्खासारखं बोलू नकोस. हे बघ, पिंकीला कसं सोडवायचं ना ते बघ. आणि ना नीट नीट ऐक. तुला त्या बारक्या नावाचा कोणाचा तरी फोन आला होता ना, तेव्हा मी घरीच होतो. प्रकाश, तुझे खरे रूप ना मला कळले आहेत.
माझ्या समोर नाटक करू नकोस. पैसे आण आणि स्वतःच मुलीला सोडव. अरे कुठून आणू पैसे? कुठून आणू? तू तुझ्या वडिलांना सांग. अशा वेळेस बरोबर सासरे आठवतात ना तुला पैसे मागताना? हो, हुंड्याच्या वेळी नाही आठवलं, आता आठवत. त्यावेळी नाही मागितले पैसे, म्हणजे लग्नाच्या वेळी. त्याला म्हणावं हुंडा समजा आणि त्या पैसे. मी पैसे आणणार नाही, कारण मला ठाऊक आहे तू स्वतःच्या मुलीला मारू शकला नाही. ठीक आहे, जशी तुझी मर्जी. जर मुलीचं काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार मी नाही. खतरनाक लोक आहेत ते. तुला कसं माहिती आहे ते खतरनाक आहेत? म्हणजे ही सगळी तुझी चाल आहे ना, पैसे मिळवण्यासाठी? ह्याच्यापेक्षा तू चांगला धंदा केला असता ना तर माझ्या वडिलांनी तुला हसत खेळत पैसे दिले असते. ए, लेक्चर देऊ नकोस. मुलीला कसं सोडवायचं ते बघ. हे तुझं तू बघ ना. मुलगी तुझी पण आहे ना, आहे ना? बघ ना मग, आण पैसे. कुठून आणू पैसे? ते तुझं तू ठरव. बघ, तुझा ना खूप रुबाब वाढत चाललाय. तुला तोंड चालवता येतं ना, तर मला हात चालवता येतो. एवढा बर्द आहेस तू, दाखव ना बर्दारी तुझी. गुंडांनी म्हणे रक्कम डायरेक्ट वाढवली आहे. लोनाची 4 लाख रुपये केली आहे. एवढे पैसे कुठून आणायचे? अगं त्याने 4चे 40 लाख केले तरी आपल्याकडे पर्याय आहे का? अगं लहानग्या जीवाचा प्रश्न आहे. हो, आणि याच पैशांमुळे तुमच्या जीवाचाही प्रश्न आहे. हे कोणाला सांगू? अहो, माझ्या सौभाग्याचा प्रश्न आहे. हे कसं विसरू मी? हो, निघेल काहीतरी मार्ग. एवढी हातगाईला कशाला येते? अहो मग सांगा ना, मी काय करू? तुमच्या रिपोर्ट्स मध्ये 3 मेजर ब्लॉकेजेस निघालेत. वय वर्ष 64, रिटायर्ड माणूस. फक्त शुगर लेवल वाढली आहे म्हणून लांबवलेली आपली बायपास. अहो आपलं उत्पन्नही बंद आहे. आपण हे जे काही साठवलेत पैसे ना, त्याच्यातच सगळं सुरू आहे आपलं. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आहे ना, मी प्रगतीला सांगायचं ठरवलं की बाई ग, तुझा नवरा काही करत नाहीये म्हणून माझ्या नवऱ्याचा बळी का देतेस? काय बोलतेस? मी पिकलं पान. अगं पिंकीच्या समोर उभं आयुष्य पडलंय आणि त्यात माझी बायपास सर्जरी नाही झाली तर काय फरक पडतो का? हो, म्हणजे मी एकटी पडले तरी चालेल. तुमचं काही बरं वाईट झालं तरी चालेल, पण त्या गुंडाला मात्र पैसे दिलेच पाहिजेत. कारण ज्या मुलीचा प्रश्न आहे त्या मुलीचा बाप बसलाय ना नामर्द बनून. फार टोकाचा विचार करतेस. मला शक्य झालं असतं ना तर त्याचा जीवच घेतला असता मी. मुलीला जन्माला का घातलंस असा जाब सुद्धा विचारला असता मी. नामर्द बाप. मग मला लोकांनी नामर्द बाप बोललं तर चालेल का तुला? हो, सगळं काही नीट होईल. ती प्रगती कुठे आहे? आहे आतमध्ये. डोकं दुखतंय म्हणून पडले जा. बोलावते.
प्रगती, हाय. बाबा तुम्ही? मला वाटलं प्रकाश आला. नाही ग, आम्ही दोघेच आहोत. आले. या जावई बापू. काय माहिती मिळाली पिंकीची? नाही. पैसे मिळाल्याशिवाय चोर काहीच बोलणार नाही आणि पैसे लवकरात लवकर द्या असा दम भरलाय त्याने. म्हणे पैसे लवकर द्या. थोडी रक्कम आहे काही. आणि त्या गुंडांची रक्कम आहे ना, मारुतीच्या शेपटीसारखी वाढतच चाललेली आहे. पण मला सांगा, 2 लाखाचे 4 लाख केले हे कसं काय कळलं तुम्हाला प्रकाशराव? संघर्ष मिलनाचा. विनंती करायला गेलो होतो ना मी. अच्छा, म्हणजे तुम्हाला तो अड्डा ठाऊक आहे तर मग आपण पोलिसांनाच घेऊन जाऊया ना तिथे. हो बाबा, पोलिसांकडे जाऊया. पैसे देण्याच्या अगदी विरुद्ध आहे मी. विरुद्ध आहे म्हणे. पिस्तूल आहे त्यांच्याकडे. हार मारतील पिंकीला. प्रगती, चल मग आपण पोलिसात तक्रार करू. हो, पण त्यांना एक फुटी कवडी सुद्धा देणार नाही मी. वेळ लागला काय का तुला? तू ओळखत नाहीस त्या गुंडांना? निर्दयी आहेत ते. माझ्या पिंकीला पळवणारे गुंडे निर्दयी आहेत हे सांगणारा तू कोण आहेस मला? ओळखलं त्यांना. एक लक्षात ठेव, आपला जर एक प्यादा त्यांच्याकडे आहे ना, तर त्यांचाही एक प्यादा माझ्याकडे आहे. विसरलं पट्ट ते. ठीक आहे, पिंकीला सोडून मी आणणार, पण माझ्या अटीप्रमाणे. चालेल तुला? बघ, पैसे न देता सोडवणं अशक्य. असं बोलली का तुला? ठीक आहे, बोल काय करायचंय ते. ठीक आहे, मी 4 लाख घेऊन जाते. तू घरी बसायचं, पिंकीला सोडून मी आणणार. पण बोल, मंजूर आहे तुला? पण मी आणलं तर कुठे बिघडतंय? मी म्हटलं मंजूर आहे का? दुसरा पर्याय आहे आपल्याकडे. पोलिसांकडे जायचं. ठीक आहे, ठीक, मंजूर आहे. बाबा, तुम्ही मला पैसे द्या आणि इथेच वाट बघा. प्रकाश, तुम्हाला पत्ता दे आणि घरी जाऊन वाट बघ. मी पिंकीला घेऊन येणार. प्रगती, मला असं म्हणायचं होतं. बाबा, तुम्ही माझी काळजी करू नका. कोणालाच खड्ड्यात पडून देणार. प्रकाश, निघतोयस ना? पत्ता देतोयस ना मला? आणि त्यांना घरी जाऊन फोन कर की मी 1 तासात येते. भाई, भाई ये घोडा कैसे आहे? भाई, आपल्याला कुणाचाही गेम वाजवायचा नाहीये भाई. भाई, असं काही झालं नाही पाहिजे भाई, सांगतो तुम्हाला पहिलंच. हे बघे, मला अक्कल शिकवू नकोस. मला माहिती आहे काय करायचं. मला काहीतरी गडबड वाटते, कारण ही पक्याची पोरगी. पक्या इमोशनल झालाय. तो नडलाय आपल्याला, त्यामुळे काही होऊ शकतं. पिंकी, संघर्ष मिलनाचा.
मी पिंकीची मम्मी है और तेरे पंटर प्रकाश की बायको। हाँ ठीक है पैसे आणलेत का? हो, पहले पिंकी दे, पहिले पैसे दे। पहले पिंकी दे। स्मार्ट आहेस तू। बेहतर है ना, तेरे पंटर प्रकाश से सीखे मैंने। पिंकी दे। पैसे दे। पहले पिंकी। चल। ए थांब। पारख्या बॅग चेक कर। भाई भाई इसमें कागज है भाई। दोस्तों, मैं आज एक प्रोड्यूसर डायरेक्टर नहीं बल्कि एक पिता की हैसियत से बात कर रहा हूं। मेरी भी एक बेटी है और मैं तो कभी सोच भी नहीं सकता कि कोई बाप इतनी गंदी हरकत करेगा पैसा कमाने के लिए जो पक्या ने की। और दूसरी तरफ एक बेटी ने अपने माँ बाप की कड़ी मेहनत से कमाई दौलत को बचाने के लिए अपनी जान तक दे दी। कब तक हमारी बेटियां यूं कुर्बान होती रहेंगी? अब वक्त आ गया है कि हमें इन सबको मुंह तोड़ जवाब देना है। जुर्म करने वालों को खत्म करने से पहले हमें जुर्म की सोच को खत्म करना है। धन्यवाद। तुमच्यासाठी हे लई महत्वाचं आहे। कमळीची वही बघू